महिलांविरुद्ध अत्याचार आणि गुन्ह्यांमध्ये सातत्याने वाढ होताना दिसत आहे. यापूर्वी देशात अनेक घटना घडल्या आहेत त्यामुळे संपूर्ण देशभरात खळबळ माजली होती. त्यातीलच एक प्रकरण म्हणजे सायनाइड किलर. या घटनेने संपूर्ण भारतात एकच दहशत पसरली होती. 20 नववधूंचा जीव घेणाऱ्या विकृत आरोपीचं पुढे काय झालं, हे नेमकं प्रकरण काय, हे आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया. सायनाइड मोहन, ज्याचं खरं नाव मोहन कुमार आहे, कुख्यात भारतीय सिरियल किलर म्हणून तो कुप्रसिद्ध होता. पीडितांना सायनाइड विष देऊन त्यांची हत्या करायचा. त्यामुळे मोहन कुमार याचं नाव सायनाइड मोहन म्हणजेच सायनाइड किलर असं ठेवण्यात आलं होतं. मोहनने 2003 ते 2009 दरम्यान कर्नाटकातील 20 महिलांची हत्या केली. महिलांच्या हत्येनंतर तो त्यांचे दागिने घेऊन तिथून पसार व्हायचा. याच पद्धतीने त्याने 20 महिलांचा बळी कर्नाटक भागात घेतला होता. मोहन 20 ते 30 वर्षांच्या अविवाहित मुलींना जाळ्यात ओढायचा आणि त्यांना प्रेमाची वचने देऊन विश्वास मिळवायचा. त्यानंतर मुलींशी लग्न देखील करायचा. लग्न केल्यानंतर त्या मुलींना शहरापासून दूर घेऊन जायचा. त्यानंतर एखाद्या हॉटेलमध्ये बनावट कागदपत्रे दाखवून तिथे थांबायचा. मोहन कुमार मुलींना दरवेळी त्यांचे नाव वेगवेगळे सांगायचा. एका मुलीला असे तर एका मुलीला तसे नाव सांगायचा. मुलींसोबत एक रात्र हॉटेलमध्ये थांबायचा. मुलींसोबत शारीरिक संबंध ठेवल्यानंतर दुसऱ्या दिवशी तो त्यांना गर्भनिरोधक गोळी द्यायचा. मात्र त्या गोळीमध्ये सायनाइड विष असायचे. ती गोळी खाऊन मुलीचा लगेच मृत्यू व्हायचा. मुलींचा मृत्यू झाला की नाही याची तो खातरजमा करून तो लॉजवरून परतायचा आणि सर्व पुरावे नष्ट करायचा. असे सायनाइड किलर 4 वर्षे करत राहिला. मोहन मुलींचा जीव घेतल्यानंतर त्यांचे दागिने आणि सर्व सामान घेऊन घटनास्थळावरून फरार व्हायचा. सायनाइड मोहनने कमीत कमी 20 तरुणींची हत्या केली होती. असं म्हणतात की पीडितांची संख्या यापेक्षा अधिक असू शकते. सुनंदा नावाच्या महिलेच्या मृत्यूनंतर नराधम मोहनचा खरा चेहरा समोर आला. अशा प्रकारे हा क्राईम करत राहिला. कर्नाटक पोलिसांनी राबवलेल्या मोहिमेनंतर 2009 मध्ये मोहनला अखेर अटक करण्यात आली. त्याच्या अटकेनंतर त्याचा क्रूरतेचा खरा चेहरा समोर आला. त्यानंतर अनेक पीडितांची ओळख देखील पटली. खटला सुरू असताना पीडितांची ओळख, फॉरेन्सिक रिपोर्ट आणि साक्षीदार यासारखे पुरावे देखील मांडण्यात आले. त्यामुळे त्यांचा गुन्हा देखील सिद्ध होऊ शकला आणि मोहनला अटक झाली.